कार्यक्रम प्रारंभ करते प्रतिमा को आदरणीय राजमाता पुष्पहार अर्पण करें ताकि हम कार्यक्रम को प्रारंभ कर सकें। सम्माननीय राजमाता जी, मंच पर विराजमान अन्य महानुभाव, उपस्थित श्रोतागण, मुझे जिस पुस्तक का प्रकाशन करना है वो पहले मैं प्रकाशित कर देता हूँ। इस ग्रंथ के संबंध में स्वयं लेखक बोलने वाले हैं, इसलिए कुछ विशेष कहने की मुझे आवश्यकता नहीं है। इतिहास संकलन में इस प्रकार के साधनों की कितनी आवश्यकता होती है ये हम सब लोग जानते हैं। इस विषय से थोड़ा सा संबंधित एक विषय आजकल जो चर्चा में है उसका केवल उल्लेख मात्र मैं करूंगा। जब देश स्वतंत्र हुआ, अपना विभाजित होकर क्यों न हो लेकिन स्वतंत्र हुआ, उस समय एक विचार इस देश में चला और आज भी कभी कभी कुछ विशेष विचारधारा वाले लोग उसको बोलते रहते हैं कि अंग्रेज़ों ने हिंदुस्तान जो लिया वो मुसलमानों के हाथों से लिया और इसलिए देश स्वतंत्र होते ही उनको वास्तव में मुसलमानों के हाथों में उसको सौंपना चाहिए। ऐसी एक काल्पनिक बात सब दूर चलाई जाती है। आज भी वो पूरी समाप्त नहीं हुई है, लेकिन वास्तव में ये इतिहास में अनेक जो झूठ बातें अपने को सिखाई जाती है उसी में से ये एक है। इसको कोई आधार नहीं है, क्योंकि हम सब लोग जानते हैं कि उन दिनों में हिंदुस्तान के राजनीति के दो केंद्र थे, एक दिल्ली और एक पुणे। पुणे में शनिवारवाड़ा के सामने जो अंग्रेजों का ध्वज चढ़ाया गया, वो कौन सा ध्वज उतार कर चढ़ाया गया ये हम सब लोग जानते हैं। भगवा ध्वज हिंदुओं का उतार कर अंग्रेजों का यूनियन जैक यहाँ चढ़ाया गया। इसका अर्थ यहाँ पर उस समय हिंदू सत्ता पूरे रूप से अधिष्ठित थी। दूसरा था दिल्ली, नाम मात्र एक मुसलमान बादशाह था, लेकिन वहाँ की सारी सत्ता भी और वहाँ के सारा कारोबार हिंदुओं के ही हाथों में था। और इसलिए ये दो जो मुख्य केंद्र थे उस समय के इतिहास के राजनीति के, उन दोनों स्थानों पर अगर हिंदुओं के हाथ में सत्ता थी तो मुसलमानों के हाथों से हिंदुस्तान अंग्रेजों ने लिया, ये कहना ये एक असत्य बात है। ये भी इस प्रकार के इतिहास साधनों से सिद्ध हो सकती है और इसीलिए इस प्रकार के साधनों का महत्व है। और इसलिए मैं समझता हूँ कि आज इस प्रकार का प्रकाशन करने का ये जो कार्यक्रम समिति ने आयोजित किया है ये बहुत आवश्यक, उपयुक्त ऐसा है और इसलिए इसका प्रकाशन हो गया है। ये तो मैंने पहले ही कह दिया है। अब मैं इसके लेखक को प्रार्थना करता हूँ कि वो इसके विषय में कुछ कहें। अपने प्राध्यापक मुकुंदराव जी आगास्कर लिखित दौलतीचे खांब, इसका प्रकाशन मान्यवर दत्तोपंत जी ठेंगड़ी करती है। कार्यक्रम का एक प्रमुख भाग है
दो ग्रंथकार श्री सोमा गर्गे और मान्यवर मुकुंदराव जी अगास्कर और एक चित्रकार श्री विष्णुपंत कुलकर्णी, जिनके कारण ये कार्यक्रम की शोभा बढ़ी है, उनका सत्कार आदरणीय राजमाता इनके ओर से हो और बाद में राजमाता के विचार हम सुनेंगे। श्री विष्णुपंत कुलकर्णी। आदरणीय राजमाता, माननीय श्री मोरोपंत जी पिंगले, हमारे आज के इस सभा के अध्यक्ष महोदय, माननीय श्री दत्तोपंत जी ठेंगड़ी तथा सम्माननीय श्री गर्गे जी, श्री मुकुंदराव जी अगास्कर जी और श्री बापूराव जी वाकणकर तथा श्री नवल गुंडकर, श्री कुलकर्णी जी, श्रीपति शास्त्री जी, एक प्रखर राष्ट्रीय राजनेता तथा सफल सेनानी जिनकी जीवन गाथा ही हम सब के लिए प्रेरणा स्रोत है, उनकी पुण्यतिथि मनाने का निर्णय लेकर आपकी इस समिति ने एक प्रशंसनीय कार्य किया है तथा आप निस्संदेह बधाई के पात्र हैं। जिन महान विभूति के द्विशताब्दीय पुण्यतिथि मनाने आज हम सब यहाँ एकत्रित हुए हैं, उस शिंदे कुल की बहू होने का मुझे भी सौभाग्य प्राप्त हुआ है। यह मेरे लिए कम गौरव की बात नहीं है। शिंदे कुल की बलिदानी परंपरा की यश कीर्ति का गुणगान जितनी भी गाया जाए उतनी ही कम है। महान सेनानी सूबेदार राणोजी शिंदे का जन्म एक छोटा सा गांव कानेरखेड़ के एक पटेल के घर हुआ था। उनकी विस्तृत कर्मभूमि कृष्णापल्ली से लेकर अटक तक तथा द्वारिका से लेकर मुर्शिदाबाद तक फैली हुई थी। मालवा विजय के बाद 18वीं शताब्दी में जब ये उज्जैन पहुंचे, तब उन्होंने वहां महाकालेश्वर मंदिर के भग्नावशेष के ऊपर एक विशाल मस्जिद को खड़ा पाया। 13वीं सदी में अल्तमश नाम के एक अफगान आक्रमणकारी ने प्राचीन तीर्थ स्थल अवंतिका स्थित महाकालेश्वर के इस भव्य मंदिर को जमींदस्त किया था। भक्तों ने शिवलिंग की सुरक्षा के लिए, कि खंडित न हो, उससे बचाने के लिए वहीं पास में एक कुंड में डाल दिया था शिवलिंग को। मुगल सम्राट औरंगजेब मालवा को जीतने के बाद जब उज्जैन आए, तब उसने अपने स्वभावानुसार उसी स्थल पर मस्जिद खड़ी कर दी। 500 साल बाद राणोजी शिंदे के उज्जैन आगमन पर प्रथम काम उन्होंने इस मस्जिद को तोड़ने का किया और फिर अपने कारभारी सुखटनकर को पुनः एक भव्य मंदिर के निर्माण के लिए आदेश दिया। स्वयं बंगाल की ओर आदेश देकर कूच कर गए। साथ ही साथ वह प्रख्यात कुंभ मेला, सिंहस्थ मेला जिसको कहते हैं, जो हर 12 वर्ष भरता है, पर जो कि पिछले 500 वर्ष से उज्जैन में भरा नहीं गया था और बंद पड़ा था।
पुनः उसे भी चालू करने का आदेश वो दे गए। इस प्रकार 500 वर्ष के लिए उज्जैनी में न तो ज्योतिर्लिंग महादेव महाकालेश्वर का मंदिर था और न ही कुंभ का मेला भरता था। भगवान आशुतोष की कृपा से लगातार आज 240 वर्ष से शिंदे कुल के शासन के तहत यह मेला भरता रहा और यहाँ तक कि स्वतंत्रता के पश्चात भी गए 3 सिंहस्थ मेला इस अकिंचन के तत्वावधान में संपन्न हुआ। यह ईश्वर की कितनी बड़ी अनुकंपा इस वंश के ऊपर रही है कि जो सौभाग्य महान सम्राट विक्रमादित्य के कुल को प्राप्त न हुआ वह हमारे शिंदे कुल को मिला। राणोजी शिंदे जब बंगाल में लड़ रहे थे तो उनके बड़े पुत्र अपने 16 वर्ष की अल्पायु में ही झांसी के पास बरुआ सागर में धराशायी हुए। राणोजी शिंदे का देहांत मालवा प्रांत के सुजालपुर में हुआ। उनके जीते जी उनके दोनों पुत्र जयप्पा तथा दत्ताजी सेनापति बन चुके थे। जयप्पा थार राजस्थान के बीच नागौर में मारे गए। दत्ताजी शुक्रताल में वीर गति को प्राप्त हुए। इनके साथ ही 2 और शिंदे पिता पुत्र बयाजी और शाहबाजी की भी इस लड़ाई में काम आए। राणोजी के एक और पुत्र तुकोजी और उनके पौत्र जनकोजी दोनों पानीपत के रणभूमि में मराठों के भगवे जरी पटके के संरक्षणार्थ बलिदान हो गए। ये बलिदान की श्रृंखला कोई राजपाट पाने या धन संपत्ति हथियाने के लिए नहीं है। यह शिव छत्रपति का हिंदू राष्ट्र का सपना साकार करने के प्रयास थे। इसके बाद भी शिंदे घराने के राजाओं ने छत्रपति शिवाजी के बहुजन सुखाय बहुजन हिताय परंपरा पर चलते हुए जो राज्य शासन दिया उसी के फलस्वरूप आज की इस बदले हुए परिस्थिति में भी भूतपूर्व ग्वालियर राज्य सीमा के अंदर के कोई भी क्षेत्र से जनता अभी भी हमें अपने प्रतिनिधि के रूप चुनती आई है। मैं नहीं समझती हूं कि वास्तव में हम इस श्रेय के अधिकारी हैं। यह तो हमारे पूर्वजों की देन है। राणोजी के केवल एक ही पुत्र जो पानीपत के मैदान में मरणासन्न हालत से जख्मी हो गए थे, दैव संयोग से बच गए और उन्होंने पानीपत के पराजय का पूर्ण रूप से बदला लिया। बदला लेते हुए उन्होंने दिल्ली तक को कब्जे में कर एक प्रकार से कहना चाहिए कि संपूर्ण उत्तर भारत पर अपना प्रभुत्व स्थापित कर लिया था, जैसे कि अभी मेरे पूर्व वक्ता ने आप लोगों को बताया। इस महाराष्ट्र ने पुलकेशी जैसे को पैदा किया, जिसने सम्राट हर्ष जैसे एक इतने बड़े सम्राट को भी आगे नहीं बढ़ने दिया। राजा रामदेव राय की तुष्टीकरण की नीति के विरुद्ध लड़ते हुए बलिदान होने वाले उन्हीं के पुत्र और दामाद जैसों को भी इसी महाराष्ट्र ने जन्म दिया। देवगिरी के पराजय के बाद 300 साल के कालरात्रि इस महाराष्ट्र पर छा गई। इस कालरात्रि के अंधकार को चीरते हुए शिव रूपी सूर्य का उदय कराने वाली माता जीजा माता का प्रादुर्भाव हुआ, जिन्हें हमारे महाराष्ट्र के महान संतों का आशीर्वाद प्राप्त हुआ। छत्रपति की प्रेरणा से अनेक एक से एक वीर तैयार हुए, जैसे कि मोरोपंत पिंगले। आज जो हमारे मोरोपंत जी हमारे बीच उपस्थित हैं, वे उनके पूर्वज हैं। मोरोपंत जी उस वक्त के बाजी प्रभु, तानाजी मालुसरे, कान्होजी तथा तुलाजी आंग्रे। और ये दोनों आंग्रे पिता पुत्र जब तब तक कोई भी फिरंगी ताकत महाराष्ट्र के समुद्र तट पर हावी नहीं हो पाया था। छत्रपति शिवाजी के बाद धर्म सूर्य संभाजी और फिर उनके बाद राजा राम तथा ताराबाई, जिनके कारण औरंगजेब आगरा या दिल्ली दोबारा मरते तक दम तक भी देख नहीं पाया। फिर इसके बाद धनाजी जाधव और संताजी घोरपड़े भी कुछ भी हुए, जिन्होंने बादशाह के तंबू के कलश को काटकर उन्हें एक प्रकार से नीचा दिखाया था। इसी श्रृंखला में महान सेनानी बाजीराव पेशवा का प्रादुर्भाव हुआ, जिनके घोड़ों की टापों से पूरा उत्तर भारत गूंज रहा था। इनके बाद रघुनाथ राव पेशवा
जिन्होंने राणोजी शिंदे, मल्हारराव होलकर तथा पवार बंधु जैसे अपने सेनापति के सहयोग से हिंदू पद पातशाही का भगवा झंडा तथा अटक तक हिंदू पद पातशाही का भगवा झंडा अटक तक फहराया। इसी श्रृंखला में देश को देवी अहिल्या जैसी महान विभूति भी प्राप्त हुई। 1857 के स्वतंत्र समर के 3 वीर सेनानी रानी लक्ष्मीबाई झांसी, तात्या टोपे व नाना साहेब, ये भी इसी महाराष्ट्र के ही देन थे। उनके बाद वासुदेव बड़वन, चाफेकर बंधु, लोकमान्य तिलक, गोखले तथा वीर सावरकर और उनके बंधु और राजगुरु डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर मुंजे, पूजनीय गुरुजी व डॉक्टर अम्बेडकर आदि, जिनके त्याग, तपस्या और बलिदान से आज हम स्वतंत्र हुए हैं। पर यह क्या हम देखते हैं कि क्या हम पुनः अर्ध शताब्दी कालरात्रि की ओर बढ़ रहे हैं? जो अंधकार छाता जा रहा है वह महाराष्ट्र जो वीर प्रसूता भूमि रही है, आज इसे क्या हो गया है कि हम मातृभूमि के अंदर और बाहर के शत्रुओं से जूझने के बजाय अपने स्वार्थवश होकर उनकी एक प्रकार से उनकी और उनकी संपत्ति के चिंता करते हुए नजर आ रहे हैं। ऐसे दयनीय परिस्थिति में आप सब विद्वान, लेखक, कवि, इतिहासकार और शाहिर ही महाराष्ट्र को पुनः जगाकर मातृभूमि को खतरे से बचा सकते हैं। और यही मेरे आप सबसे निवेदन है और यही आज के इस कार्यक्रम के मुख्य विषय की जो महान आत्मा है उनके प्रति हमारे श्रद्धांजलि भी होगी। अतः मैं आज का दिन मेरे लिए धन्य समझती हूँ। धन्यवाद। जय श्री राम, जय भारत, जय महाराष्ट्र। मान्यवर दत्तोपंत जी ठेंगड़े। हिंदू इतिहासाला विकृत करण्याच्या विदेशी लोकांच्या प्रयत्नांना जबरदस्त अटकाव करणारे आणि शुद्ध इतिहास पुन्हा प्रकाशित करण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे आमचे मित्र आणि आजचे अध्यक्ष महोदय माननीय मोरोपंतजी पिंगळे, ज्यांना प्रथम पाहिल्यानंतर मला एकदम मनात असा भाव उत्पन्न झाला की हिंदुपत पातशाहीच्या संकल्पनेचंच मला दर्शन होत आहे। अशा आदरणीय राजमाताजी व्यासपीठावर आसीन अन्यान्य सन्माननीय विद्वज्जन, उपस्थित नागरिक बंधुगण आणि भगिनीगण, बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर बाजीरावांना पेशवेपद हे ताबडतोब मिळालं नाही, काही महिन्यांनी मिळालं। ही एक सूचक गोष्ट आहे। परंतु राजकारणाचा, राजकीय परिस्थितीचा अभ्यास बालपणापासूनच त्यांचा चालू होता। पेशवेपद प्राप्त झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीचं त्यांनी अध्ययन केलं, जे अध्ययन त्यांचं चालूच असेल। तर ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपल्या इथे जी एक पद्धती आहे की आपसात भांडणं असलेच पाहिजे, हेवे दावे असलेच पाहिजे, व्यक्तिवाद मत्सरा असायलाच पाहिजे, ही जी आपली परंपरा आहे त्या परंपरेला धरूनच सर्व वातावरण बाजीरावांच्या अवलोकनामध्ये आलं। परंतु त्यांनी परंपरागत पद्धतीने उपाय शोधला नाही। बखेडे आहेत, हेवे दावे आहेत, एक दुसऱ्याचे हे करण्याचा प्रयत्न करतायत, तर चला या सगळ्यांना समजवा, एकेकाच्या दाढीला हात लावा, असा प्रयत्न केला नाही। त्याऐवजी त्याने देशासमोर एकदम प्रेरक ध्येय असं देशासमोर ठेवलं। भांडणं होते ते होते, बखेडे होते ते होते, हेवे दावे होते ते होते, ते सोडवण्याचा त्यांनी फारसा प्रयत्न केला नाही। तर एक उज्ज्वल ध्येय असं त्यांनी लोकांसमोर ठेवलं। ते ध्येय कोणतं होतं? तर हिंदुपत पातशाहीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते ध्येय आपल्याला सांगितलेलं आहे
की अरे बघता काय, चला दिल्लीवर, आता हिंदुत्वशाहीस उशीरतो काय. हे एक व्हिजन, हे एक ध्येय लोकांच्या डोळ्यासमोर ठेवलं आणि असं लक्षात आलं की एक असं प्रेरक ध्येय, प्रेरक व्हिजन असा दिल्याबरोबर जे काही छोट्या छोट्या दुष्प्रवृत्ती होत्या त्या दबून गेल्या. महापुरामध्ये जसं छोट्या गोष्टी दबून जातात, ह्या सर्व दुष्प्रवृत्ती दबून गेल्या आणि एक नवीन लहर चैतन्याची महाराष्ट्रामध्ये दवडली. अशा प्रकारचा त्यावेळेचा हा इतिहास होता. ह्यामध्ये त्यांनी नवीन नवीन कार्यकर्ते, नवीन लोक ह्यांना हेरलं, ओळखलं, त्यांना पुढे आणलं, त्यांची बरोबर टीम तयार केली आणि असे जे नवीन लोक त्यांनी हेरले, पुढे आणले, त्यामध्ये अग्रगण्य राणोजी शिंदे हे होते. आपल्याला माहिती आहे की जुन्या लोकांना समजावण्याच्या प्रयत्नात न पडता ताज्या दमाच्या तरुण ध्येयवादी अशा क्लीन स्लेट अशा लोकांची टीम बाजीरावांनी समोर आणली. त्यामध्ये मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे ही मंडळी होती. राणोजी शिंदेंना 1724 सरदारकी प्राप्त झाली, पण बाजीरावांच्या प्रयत्नाच्या सुरुवातीपासून ते त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या जीवनामध्ये ध्येयनिष्ठा किती होती याचे अनेक उदाहरणं इतिहासात आलेले आहेत. ते इथे देण्याचं कारण नाही, पण तो जे सर्वात श्रेष्ठ उदाहरण आताच आदरणीय राजमाता साहेबांनी उल्लेख केला. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणी मस्जिद जी झालेली होती तिथे पुन्हा मंदिराची उभारणी केली. हे एक श्रेष्ठ कार्य त्यांनी केलं, हे आपल्या ध्यानात आहे. बाजीरावांनी काम हाती घेतल्यानंतर उत्तर दिग्विजयाचा जेव्हा विचार केला तेव्हा त्याला सुद्धा मोडता घालणारी मंडळी होती. शहाण्या लोकांनी सांगितलं की अशा प्रकारचं एकदम भिंतीवर धडक मारण्याचा प्रयत्न करणं हे काही शहाणपणाचं नाही. त्यापेक्षा आधी दक्षिणेकडे जे आपले मुलूक आहेत, जे आधी आपल्या हाती होते आता नाही, ते आधी घेण्याचा प्रयत्न करू, मग पुढे उत्तरेचा विचार करता येईल. पण तिकडे लक्ष न घालता माळव्यावर यांचे सरदार चालून गेले. त्यामध्ये राणोजी शिंदे ही एक प्रमुख व्यक्ती होती असं इतिहासामध्ये आपल्याला दिसतं. बाजीरावांच्या कारकिर्दीत म्हणजे सैनिकी कारकिर्दीत परमोच्च बिंदू हा म्हणजे जानेवारी 1738 जो भोपाळचा विजय प्राप्त झाला हा परमोच्च बिंदू मानला जातो. आणि त्यावेळेला राणोजी शिंदे हे त्यांच्या फर्स्ट लेफ्टनंट्सपैकी होते असं इतिहासामध्ये येतं. अर्थात हे कार्यकर्ते तयार झाले, ध्येय मोठं होतं, कार्यकर्ते चांगले होते, पण त्याचबरोबर त्यांना मोल्ड करणारा, त्यांना वागवणारा त्या माणसाची जी वर्तणूक ती सुद्धा त्याला कारण होती. आज पेशवाई हा शब्द चालला, त्याला निरनिराळे अर्थ येतात, पण फ्युडल स्टाईल ऑफ लिडरशिप, सामंतवादी पद्धती बाजीराव पेशव्यांची नव्हती. ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर अगदी समानतेने असं त्यांचं वागणं असेल आणि संघटन, माणसांना सांभाळणं ह्या गोष्टीकडे लक्ष असेल. केवळ आपला रुबाब, आपला मोठेपणा हा भाग नव्हता. माळव्यामध्ये चिमाजी अप्पांनी काही महत्त्वाचे विजय प्राप्त केल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये बाजीराव लिहितात, चित्तात अहंता न आणणे, लोक बहुत विचारे राखणे, एकाचेची विचारे न राहणे. म्हणजे कोणती विचाराची पद्धती होती हे आपल्या ध्यानात येतं. 6 जुलै 1735 माळव्याचा विजय प्राप्त करून
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर पुण्याला आले. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्याकरता स्वतः बाजीराव शिंदे राणोजी शिंदेंचं स्वागत करण्याकरता घोरपडीपर्यंत, मल्हारराव होळकरांचं स्वागत करण्याकरता संगमापर्यंत स्वतः बाजीराव शिंदे पुढे गेलेले होते. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची कदर, रेकग्निशन कोणत्या प्रकारे ते करत असत हे आपल्या ध्यानात. जेव्हा साम्राज्याच्या स्थापनेचा प्रारंभ झाला, कारण काही लेखकांनी असं म्हटलं आहे की शब्दरचना बरोबर आहे की नेहमी म्हणत नाही, की छत्रपती शिवाजींना जसं स्वराज्य संस्थापक म्हणता येईल, बाजीरावांना साम्राज्य संस्थापक म्हणता येईल असं म्हटलं आहे. ही शब्दरचना बरोबर आहे की चुकीची याविषयी मला काही म्हणायचं नाही. परंतु जेव्हा ह्या साम्राज्याच्या पायाभरणीचं काम सुरू झालं त्यावेळेला नेतृत्व कसं होतं आणि कार्यकर्ते कसे होते याचं दर्शन आपल्याला या जोडीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर राज्याचा विस्तार ध्येयवादाच्या आधारावर फार मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र भाट या पेन नेमने लिहिताना सावरकरांनी असं म्हटलं आहे, या काळाचा इतिहास इराणपासून फिरंगाणपर्यंत शत्रूची उठे फळी, सिंधूपासून सेतुबंधपर्यंत रणांगण भू झाली, तीन खंडीच्या पुंडांची ती परंतु सेना बुडविली, सिंधूपासून सेतुबंधपर्यंत समरभू लढविली, असं थोडक्यात वर्णन महाराष्ट्र भाटाने केलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांची मनस्थिती कशी होती. सवाई माधवरावांच्या मृत्यूच्या पोवाड्यामध्ये समकालीन शाहीर म्हणतात, काही दिवस भय रहित सदोदित स्वराज्य चालविले, दरिद्र अटके पार जनांचे ज्यांनी घालविले, जळचर हैदर नवाब इंग्रज रणकरिता थकले, ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपत्तीला मुकले. अशा प्रकारचं एक वैभवाकडे जाणारे हे दृश्य होतं. आणि त्याचीच परिणती अटकेवर भगवा झेंडा फडकण्यात झाली. ही जी उत्तरेची मोहीम होती त्याचे ओव्हरऑल इन्चार्ज रघुनाथराव पेशवे होते. पण प्रत्यक्ष भगवा झेंडा फडकवण्याचं काम जिथे झालं, ज्याला नवीन परिभाषेत ऑपरेशन अटक असंही म्हणता आलं असतं, तर हे ऑपरेशन अटक जेव्हा झालं त्या ऑपरेशनचे इन्चार्ज साबाजी शिंदे होते असं इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे. शिंदे घराण्याचं एकूण कॉन्ट्रीब्युशन फार मोठं राहिलं. त्यातूनच पानिपतचा हा प्रसंग निर्माण झाला. आपल्याला इतिहासात दिसतं की पानिपतावर जाण्याकरता मोठ्या आवेशाने, त्वेषाने, जिद्दीने लोक तयार झाले. कारण त्यांना ही बातमी कळलेली होती. दत्ताजी शिंद्यांचं शेवटचं वाक्य बदायूंच्या घाटात जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, क्यों पटेल हमारे साथ और भी लढेंगे, तर बिलकुल मरणासन्न दत्ताजी कसं बसं स्वतःला ढोपराच्या आधारावर असं थोडंसं उठवत त्वेषाने म्हणाले की हां बचेंगे तो और भी लढेंगे. हे जे त्यांचं वाक्य होतं, हां बचेंगे तो और भी लढेंगे, हे सगळ्या महाराष्ट्रात विद्युल्लतेप्रमाणे पसरलं. आणि सगळ्यांना हे आपल्याला आव्हान आहे, हे सगळ्या हिंदू राष्ट्राला आव्हान आहे असं वाटलं. आणि बचेंगे तो और भी लढेंगे हे वाक्य सार्थ करण्याकरता हजारो लोक, लाखावर लोक महाराष्ट्रातून पानिपतावर गेले. हे प्रेरक वाक्य दत्ताजी शिंदे हे यांचं होतं. पानिपतच्या लढ्याविषयी पुष्कळ लिहिण्यात आलं. आणि फारच आनंदाची गोष्ट आहे की एक चांगली कादंबरी पानिपतविषयी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील असं मला वाटतं. आपल्या इथे ही पद्धती आहे की लढाई जर जिंकली तर जिंकणाऱ्या सेनापतीच्या दोषाला गुण म्हणून वर्णण्यात येतं. आणि जर तो हारला
तर त्याच्या गुणाचं वर्णन दोष म्हणून करण्यात येतं. तसं काहीसा प्रकार या ठिकाणी झाला. भाऊसाहेब पेशवे यांच्यावर अनेक प्रकारचे दोष लादण्यात आले. वास्तविक पानिपतचा हा जो पराजय होता हा जितका मानवनिर्मित तितकाच प्राकृतिक कारणामुळे होता. यमुनेच्या पाण्याला पूर केव्हा यायचा? दरवर्षी कित्येक वर्षापर्यंत ज्यावेळी आला होता त्यावेळी तो आला नाही. ती वेळ बदलली. तेव्हा केवळ मानवनिर्मित नाही तर प्राकृतिक कारणे त्याला जबाबदार होते. परंतु आत्मविश्वास किती होता हे पाहण्यासारखे. ज्याला कोणी आत्मविश्वास म्हणतील आणि आता पराजय झाल्यामुळे त्याला अहंकार म्हणतील, पण आत्मविश्वास किती होता याचं एक छोटंसं उदाहरण देतो. सूरजमल्ल जाटाशी जो विवाद झाला तो आपल्या लक्षात आहे. तो सगळा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांना काय उत्तर द्यावं हा विचार करण्याकरता भाऊसाहेबांनी प्रमुख सरदारांना आपल्या तंबूत बोलावलं आणि विचार सुरू झाला. त्यावेळेला त्र्यंबकराव मामा पेठे यांनी असं म्हटलं की आपण यावेळेला समेटच केला पाहिजे सूरजमल्लाशी, कारण पुण्याकडून आपली सप्लाय लाईन तुटलेली आहे आणि इथे आपल्याला सप्लाय मिळवणं हे काही शक्य होणार नाही. भाऊसाहेबांच्या मनात निराळा विचार होता. सूरजमल्लांनी वास्तविक 4 लाख होऊन देऊ करण्याचं कबूल केलं होतं. त्यांच्या मनात त्या होण्याचा विचार इतका नव्हता जेवढा रायगडाचा अपमान धुवून काढण्याचा विचार होता. पण अर्थात ते सगळ्यांना ध्यानात येणे शक्य नव्हते. तेव्हा त्र्यंबकराव मामा पेठे यांनी असं म्हटल्यानंतर की आपली पुण्याची सप्लाय लाईन तुटली आहे, आपण समझौता करायचा. भाऊसाहेबांचे वाक्य आहे, आम्ही दख्खन सोडून उत्तरेत आलो ते काही जाटाचे भरोशावर नव्हे. गोमीस पाय बहुत, एक तुटल्याने काय होते. आता मी सांगितलं याला आत्मविश्वास अहंकार काही म्हणते. परंतु ह्या ऐतिहासिक लढाईमध्ये शेवटचं जे दृश्य होतं ते आजच्या या प्रसंगामध्ये मला सांगण्याची आवश्यकता वाटते. पळापळी सुरू झाली. जे भाऊसाहेबांच्या दृष्टीच्या टप्प्याच्या बाहेर लोक होते त्यांना पळणं सोपं होतं, पण जे भाऊसाहेबांच्या पथकात होते आणि त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात होते त्यांना पळायला संकोच वाटायला लागला. पण बुद्धिमान लोक त्यांनी त्यातूनही मार्ग काढला. एक भाऊसाहेबांच्या बरोबर जवळ यायचा, म्हणायचं की भाऊ मी या पळणाऱ्या लोकांना परतवतो, आपण पुन्हा आपला गोट बांधून लढाईची मोर्चेबंदी करू. तर पळणाऱ्या लोकांना मी परतवून आणतो असं म्हणून जे जायचे ते पुन्हा यायचे नाही, असे बुद्धिमानीची उदाहरणं होती. बखरकारांनी या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात की भोजन अति आदरे करून करावं. अर्थात हे भोजन पुण्यालाच होत असलं पाहिजे. भोजन अति आदरे करून करावे. ते समयी श्रीमंतांचे केशार ढका लागला, तो प्राणास प्राण देऊ ऐशा प्रतिज्ञा. लेकिन निर्वाणीचे समय श्रीमंतांचे जीवास कोणीही जाहला नाही, असं बखरकारांनी वर्णन केलेलं आहे. हे जरी म्हटलं असलं तरी ते पूर्ण सत्य नव्हतं. बखरकारांनी हे दिलं त्यात. एक असा वीर पुरुष होता की सर्वत्र पळापळी सुरू झाली होती, परंतु भाऊला दिलेलं वचन आपलं वीरव्रत याला धरून त्या अतिशय दारुण निराशेच्या परिस्थितीमध्येही शेवटपर्यंत लढणारा असा एक वीरपुरुष हा जनकोजी शिंदे होता. त्या लढाईमध्ये त्यांच्या भूमिकेचं महत्त्व कोणत्या प्रकारचं होतं, क्रुशियल रोल, याचं वर्णन आपल्या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारीने केलं. या ठिकाणी मला हे सांगावंसं वाटतं, ही एक संयोग आहे, कोइन्सिडन्स आहे की शिवाजींच्या कर्तृत्वाचं सर्वोत्कृष्ट वर्णन करणारा मनुष्य महाराष्ट्राच्या बाहेरचा भूषण कवी होता आणि मराठ्यांच्या संग्रामगीतांचे कवी हे महाराष्ट्राच्या बाहेरचे, परंतु आता महाराष्ट्रात राहिले असे दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी होते. जनकोजी शिंद्यांची ही जी क्रुशियल भूमिका होती त्याचं वर्णन त्यांनी केलं. ते म्हणतात, राष्ट्राचा शामी याना चौफेर तणावे तुटले. राष्ट्राचा शामी याना चौफेर तणावे तुटले. धैर्याचा एकची खांब वायूसह झगडून निडुले.
हां पडेल किंवा पडला मोठ आले बसती झोले. त्या एका खड्गावरती दख्खनची अब्रू होती. ते खड्ग जयाचे हाती त्या शिंदे कुलदीपाची धन्य जननी जनकोजी. आता जे आपल्याला सांगण्यात आलं की पानिपतच्या लढाईविषयी हा फार मोठा पराजय होता आणि त्यातून मोठं डिमॉरलायझेशन आलं, हे बिलकुल खोटं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुपत पातशाहीमध्ये ह्या अध्यायाला टायटलच दिलेली आहे, जे त्यांना जिंकणारा पराभव. जे त्यांना जिंकणारा पराभव. आणि खाली आर्ग्युमेंट दिलेला आहे की अहमद शाह अब्दाली हा जर जेता होता, दिल्लीला का नाही थांबला, राज्य का नाही केलं, ताबडतोब पळून अफगाणिस्तानमध्ये का गेला. आणि खाली त्यांनी हे दिलेलं आहे, एक पंक्ती दिली आहे की दंतच्छेदो ही नागानाम श्लाघ्यो गिरिविदारण. साधारणतः हत्ती एका ठिकाणी धडक देतो, दात जर तुटला, सुळा तुटला, ते डिस्क्रेडिटेबल होतं. पण मोठ्या पहाडाला धडक देताना जर सुळा तुटला तर तुटलेला सुळा हा सुद्धा क्रिएटेबल होतो. हे त्याने उदाहरण दिलेलं आहे. पानिपतानंतर हिंदू पतपातशाही ताबडतोब सावरली आणि त्यामध्ये महादजी शिंद्यांचा फार मोठा हात होता. हे आताच्या भाषणांवरून, जे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत त्यावरून आपल्या ध्यानात येतं. ह्या कार्याचं मूल्यांकन त्यावेळी काही करण्यात आलं का? महाराष्ट्रात त्याचं मूल्यांकन कसं होतं, उत्तरेत कसं होतं? तर नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांची दिलजमाई झाल्याची वार्ता ऐकल्यानंतर आमचे हैदराबादच्या दरबारातले वकील गोविंदराव काळे यांनी जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी महादजीचा असा उल्लेख केला आहे, लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची त्यांची पाटीलबाबांनी ठेचली, या शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे. उत्तरेकडचा एक कवी महादजींच्या पराक्रमाचं वर्णन करतो. एकही पांवस सेंधी असाहब सागर लू धरी दाबी धर्यो है. पूरब पश्चिम दख्खन उत्तर लंकपती मन माह डर्यो है. लंकपती म्हणजे इंग्रज. पूरब पश्चिम दख्खन उत्तर लंकपती मन माह डर्यो है. दूसरे पाँव को है वसुधाकित टूटत टेकत घबराह वराहे. सूरत सातहु द्वीपन में जग जीतनहार तुही लंगरार तुही लंगरार. तूच खरा लंगडा आहेस, तूच खरा लंगडा आहेस, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. महादजींचं मराठेशाहीच्या उत्तरार्धातलं फारच मोठं योगदान राहिलेलं आहे. अर्थात त्यांचं कार्यक्षेत्र उत्तरेस होतं आणि म्हणून हे सर्व कार्य उत्तरेतलं राहिलं, हे तर खरंच आहे. परंतु एकूणच हिंदुपत पातशाही ह्याच्या एकात्मतेविषयी त्यांना काळजी होती. म्हणून जसं उत्तरेविषयी त्याचप्रमाणे दक्षिणेविषयी सुद्धा त्यांना तितकीच काळजी होती. आणि ही काळजी त्यावेळेला प्रगट झाली ज्यावेळेला दक्षिणेमध्ये फार मोठा क्रायसिस निर्माण झाला. ह्या क्रायसिसच्या वेळेला नानांनाही असं वाटलं की महादजीसारखा असा हा मनुष्य, म्हणजे सर्वांना असं वाटलं की महादजीसारखा असा मनुष्य जर नेतृत्व करणार नाही तर ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. त्याचंही वर्णन, तो क्रायसिसचं स्वरूप काय होतं त्याचंही वर्णन तिवारींनी केलेलं आहे. तिवारी म्हणतात, राग हो बा अंती झाला केवळ हो कलह ज्वाला. सांगाती घेऊन त्याला स्टुअर्ट फाकडा आला. बोरघाट घालून मागे खंडाळ्यावरी तो चढला. का अमुच्या गृहकलहात हा शत्रू घालतो हात. चावीत खालचा ओठ ये महादजी रणधीर वडगावावरचा वीर. तिवारींनी त्यांचं डिप्लॉयमेंट, त्यांची स्ट्रॅटेजी त्याचं फारच उत्तम वर्णन केलेलं आहे. आपलं तितका वेळ नाही, तो उदाहरण म्हणून मी लहानसं सांगतो. डिप्लॉयमेंटविषयी ते त्यांनी दिलेलं आहे. तळ दिला तळेगावाला रोखिले बोरघाटाला. निवडोनी एकेकाला साबित जंग सरदाराला.
माऱ्याचे जागी ठेवी क्रोधा या ऋतुसिंहाला, फार चांगलं वर्णन केलं. ही लढाई हिंदुपत पातशाहीच्या दृष्टीने किती क्रुशियल होती तिवारींनी वर्णन केलं. श्रीमंत पेशवे यांच्या गादीच्या पुण्याईचे, जे समर धुरंधर शिंदे त्यांच्या भुजसामर्थ्याचे, बुद्धीचे सागर नाना त्यांच्या समयज्ञपणाचे, ती खरी परीक्षा वेळ शूरांचा जमला मेळ, झाला एकच कल्लोळ बिजलीची चमके कोर वडगावावरचा वीर. ही यशस्वी होतच शेवटी ती लढाई जेव्हा संपत आली, इंग्रजांच्या रँक अँड फाईलमध्ये हेल्टर स्केल्टर अशा प्रकारची स्थिती आली. त्या शेवटच्या अवस्थेचं वर्णन करताना ते लिहितात, बरव्यांनी बरवी धरली कैची दोन्ही बाजूंची, भीमराव पानसे बरसे बरसा तोफखान्याची, कर्नलके निजला वीर स्टुअर्ट जाहला ठार, परतले इंग्रजी वीर गर्जना करीत थोर वडगावावरचा वीर. इंग्रजांनी शरणागती घेतली. पांढरा बावटा उभारायचा असतो. पांढरा बावटा बोले थांबवा कत्लबाजीला, उचलोनी टोपी हाते करी सलाम टोपीवाला. हे इतकं ग्राफिक डिस्क्रिप्शन आहे. उचलोनी टोपी हाते करी सलाम टोपीवाला, ग्वाल्हेरी पगडीवाला खटगाने घेन म्हणाला. मी आपल्याला म्हटलं की हे सगळे वर्णन करायला महाराष्ट्राबाहेरचा मनुष्य यावा लागला, जसं भूषण कवी आले. तर असं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं झालं, त्याविषयी या पुस्तकामध्ये आलेलंही आहे. परंतु त्यांच्या मृत्यूच्या वेळेला सामान्य लोकांमध्ये त्यांच्या ॲकम्प्लिशमेंटविषयी, त्यांनी काय सिद्ध केलं आहे याविषयी काही भावना होती का, याचा थोडीशी झळक दुसऱ्या एका ठिकाणी आपल्याला आढळते. खड्याच्या लढाईच्या पोवाड्याच्या एका सुरुवातीच्या भागात महादजींच्या मृत्यूचा उल्लेख होतो. हे समकालीन शाहीर. तर त्याने म्हटलेलं आहे ही सामान्य जनाची भावना असेल तेव्हा ती शाहिराच्या मनात आली असेल. त्याने म्हटलं आहे, भले मर्दते पाटील बावा उठवर त्यांचा प्रताप गावा, ठाऊक पुरता मराठी कावा, हुशार फौजा लढाई लावा, गुलाम सोदे बुडवून पाजी, लष्कर दुनिया करून ताजी, पाटील बावा सुरमर्द गाजी, आधीच गेले विष्णुपदाजी, शरीर वानवडीस ठेवून. तेव्हा एक मिशन ॲकम्प्लिश करून जाण्याची अशी भावना त्याने ही सर्वसामान्य मनात असावी असं यावरून दिसतं. अशा या श्रेष्ठ पुरुषाच्या, त्यांच्या वंशाच्या उज्ज्वल कामगिरीचं स्मरण करण्याचा सुयोग, हे पुण्य आजच्या या प्रसंगामुळं तुम्हा आम्हा सगळ्यांना लाभलेलं आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य, एक पुण्य कार्य, स्वतःला धन्य करून घेण्याचं हे कार्य, हा सुयोग तुम्हाला मला सगळ्यांना ज्या इतिहास संकलन मंडळाच्या योजनेमुळे आलेला आहे, ते मंडळ, त्याचे संयोजक, संचालक या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता प्रकट करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो.